नमस्कार मंडळी, जय स्वामी समर्थ. आज मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक घरात सुख, समाधान आणि भरभराट नांदो. मित्रांनो, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण घरात लक्ष्मी येते पण अनेक घरात ती टिकत नाही. पैसा येतो पण खर्च वाढतो, अडचणी संपत नाहीत. असं का होतं याचं एक मोठं कारण म्हणजे घरातील वातावरण आणि विशेषतः महिलांच्या दैनंदिन सवयी. आपल्या शास्त्रामध्ये आणि वास्तू परंपरेमध्ये असं मानलं जातं की घरातील स्त्री ही लक्ष्मीचं स्वरूप असते. ती ज्या सवयी पाळते त्यावर घराचं नशीब ठरतं. आज आपण अशाच 7 सवयी पाहणार आहोत, ज्या महिलांनी मनापासून केल्या तर त्या घरात हळूहळू पण नक्कीच अफाट भरभराट होते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची सवय फार प्रभावी आहे. मित्रांनो, पहिली सवय आहे सकाळची सुरुवात. महिलांनी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम तुळशीला पाणी घालावं आणि मनात किंवा ओठांवर एकच मंत्र म्हणावं, ओम तुळशी महाराणी नमः. ही सवय फार साधी वाटते, पण तिचा परिणाम मोठा असतो. तुळस ही केवळ वनस्पती नाही, तर सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे. ज्या घरात तुळशीची सेवा होते त्या घरात नकारात्मकता टिकत नाही. सकाळी ही सवय केल्याने मन शांत राहतं, दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि कामात अडथळे कमी येतात. आजच्या यशस्वी महिलाही सकाळी एक ठराविक रुटीन पाळतात, कारण त्यांना माहीत असतं की सकाळची दिवसाची सुरुवात जशी तशी संपूर्ण दिवसाची दिशा ठरते. दुसरी सवय आहे सूर्यनारायणाला अर्घ्य देणे. सकाळी सूर्याला पाणी अर्पण केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सुधारतं. आरोग्य चांगलं असेल तरच आपण मेहनत करू शकतो आणि पैसा कमवू शकतो. सूर्य हा तेजाचा आणि यशाचा कारक आहे. ज्या महिलांची ही सवय असते त्या संकटातही सचत नाही, त्या प्रत्येक परिस्थितीत उभ्या राहतात. तिसरी सवय आहे घर स्वच्छ करणं, विशेषतः स्वयंपाकघर. मित्रांनो, स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. जिथे अन्न बनतं तिथे लक्ष्मीचा वास असतो. घाण, अवघडपणा नको असलेल्या वस्तू ठेवल्या तर तिथे पैसा अडकतो. स्वच्छ घर म्हणजे स्वच्छ मन. आणि टॉप 1% यशस्वी लोक क्लटर फ्री एन्व्हायर्नमेंट ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की अस्वस्थता म्हणजे निर्णय क्षमता कमी करणे. चौथी सवय आहे संध्याकाळी दीप प्रज्वलित करणं. सूर्यास्तानंतर घरात दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होतं. दिवा म्हणजे तेजाचे प्रतीक आहे. प्रकाश आणि प्रकाश म्हणजे आशा. दिवा लावताना मनात एक भावना ठेवा की माझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदू दे. ही सवय महिलांना मानसिक शांतता देते. मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात आणि योग्य निर्णय म्हणजेच यशाचा मार्ग. पाचवी सवय आहे कुटुंबासोबत जेवण करणं. आजच्या धावपळीच्या जीवनात ही सवय खूप कमी झाली आहे, पण महिलांनी प्रयत्नपूर्वक ही सवय जपली पाहिजे. जेवल्याने संवाद वाढतो, मनातील ताण कमी होतो आणि घरात एकोप्याची भावना निर्माण होते. ज्या घरात एकता असते त्या घरात लक्ष्मी टिकून राहते. यशस्वी महिलांच्या आयुष्यात रिलेशनशिप मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असतं. सहावी सवय आहे दानधर्म. दान मोठं असतं असं नाही, थोडंसं अन्न, थोडी मदत, गरजूंना दिलेली वस्तू ही मोठं फळ देते. दान केल्याने अहंकार कमी होतो आणि मन विशाल होतं. अशा मनातच लक्ष्मी वास करते. आज अनेक यशस्वी उद्योजक आणि नेते हे दानाला फार महत्त्व देतात, कारण त्यांना माहीत असतं की जनरसिटीमुळेच नवीन संधी मिळतात. सातवी आणि शेवटची सवय म्हणजे लक्ष्मी जप. रात्री झोपण्यापूर्वी ओम लक्ष्मीये नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा, तर मनातील भीती, ताण, अस्थिरता कमी होते. मन शांत झोप घेतं आणि दुसऱ्या दिवशी नव्या ऊर्जेने
सह उठतं. ही सवय म्हणजेच मानसिक सेल्फ केअर आहे. आज टॉप यशस्वी लोक मेडिटेशन आणि मिडफल्टरनेस करतात हे याच कारणासाठी. मित्रांनो, या सातही सवय धार्मिक वाटल्या तरी त्यांचा परिणाम पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. या सवयी अनुशासन शिकवतात, वेळेची किंमत समजावतात, मन स्वच्छ ठेवतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणूनच ज्या घरात महिलांनी या सवयी मनापासून पाळल्या त्या घरात हळूहळू भरभराट होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की यातील कोणती सवय तुम्ही आधीपासून करता आणि कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात. तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ हवे तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.